नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अर्थशास्त्र या विषयाच्या शॉर्ट नोट्स पाहत आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आजचा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त। आता सार्वजनिक वित्त म्हणजे काय? सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारकडून जसं की केंद्र, राज्य, स्थानिक संस्थांनी मिळून केलेला खर्च आणि आर्थिक साधनांचे नियोजन, व्यवस्थापन हे सगळं म्हणजे सार्वजनिक वित्त होय। म्हणजेच काय तर सरकार किती पैसे गोळा करते, कुठून करते आणि कुठे खर्च करते याचा पूर्ण अभ्यास हा सार्वजनिक वित्तामध्ये होतो। मग या सार्वजनिक वित्ताचे म्हणजे पैशाचे कुठले घटक आहेत? जसं की सार्वजनिक महसूल म्हणजे सरकारला मिळालेले उत्पन्न। त्यांचं स्रोत काय काय असतं? जसं की कर म्हणजे टॅक्सेस, ते प्रत्यक्ष कर असतात, अप्रत्यक्ष असतात। त्यानंतर अकर काय असतात? तर जसं की आपली गाडी ट्रॅफिक पोलीस पकडतात तेव्हा आपल्याला काय लागतो? दंड लागतो किंवा शुल्क। नफा, मिळणाऱ्या सरकारी उद्योगातून कर्जावरील व्याज, ह्या गोष्टी म्हणजे सार्वजनिक महसूल। त्यानंतर आता देशांतर्गत काही किंवा आंतरराष्ट्रीय देशांना सुद्धा कर्ज दिलेलं जातं, त्या कर्जातून जो काही व्याज भेटत असतं हा सुद्धा घटक सार्वजनिक महसुलामध्ये येतो। म्हणजेच काय तर एकंदरीत सरकारला मिळालेलं उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल। यानंतर सार्वजनिक खर्च। आता सार्वजनिक खर्च काय असतो? सरकारचा पैसा खर्च कुठे कुठे होतो? तर विकास कामामध्ये। कुठल्या विकास कामामध्ये? जसं की रस्ते, शिक्षण, सरकारी दवाखाने, या गोष्टींमध्ये विकासाचा खर्च म्हणून सरकारचा खर्च होत असतो। त्याचबरोबर गैरविकास खर्च। आता गैरविकास खर्च कुठला असतो? जसं की संरक्षणामध्ये एखादे भांडणासाठी घेतलेल्या बंदुकी वगैरे, हा झाला गैरविकास खर्च। कर्जफेड, प्रशासनात जे काही वह्या पुस्तकं लागतात ते सुद्धा गैरविकास खर्च झाला। त्यानंतर भांडवली खर्च काय असतो? यामध्ये पायाभूत सुविधा आणि नवीन प्रकल्प तयार केला जातात। आणि राजस्व खर्च म्हणजे पगार, सबसिड्या, कर्जावरील व्याज, ह्या सगळ्या गोष्टी राजस्व खर्चामध्ये येत असतात। यानंतर सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? लायबिलिटीज, पब्लिक डेबिट। सरकारने घेतलेलं कर्ज कोणत्या प्रकारचं असतं? तर ते 2 प्रकारचं असतं। एक आंतरिक कर्ज, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। कितीही झालं तरी सरकार बाह्य कर्ज जास्त घेणार नाही, सगळ्यात जास्त आंतरिक कर्जच असतं। म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि अंडरलाईन करून ठेवायची। आंतरिक कर्ज हे सर्वात जास्त कर्ज असतं। ते कोणाकडून घेतलं जातं? ते देशातील लोकांकडून। मग लोकांकडं मागायला जातं का सरकार? तर नाही, सरकार सरकारी कर्ज रोख्याच्या माध्यमातून आंतरिक कर्ज उभारत असतं। त्याचबरोबर बँकांकडून काही, कंपन्यांकडून काही, या सर्व लोकांकडून आंतरिक कर्ज सरकार जमा करत असतं। आता बाह्य कर्ज कोणाकडून घेतात? जसं की जागतिक बँक, IMF आणि इतर देशाकडे सुद्धा कर्ज मागितलं जातं। कर्जफेड धोरण व व्यवस्थापन हे देखील सार्वजनिक खर्चाचाच भाग मानला जातो। आता अर्थसंकल्प म्हणजे काय? तर अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा वार्षिक आर्थिक खर्चाचा आराखडा होय। यालाच काय म्हणता येईल आपल्याला? तर सरकारचे येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा पुढील वर्षातील अंदाज, हे लक्षात ठेवायचं, पुढील वर्षातील अंदाज। मग ह्या संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये आहे? तर अर्थसंकल्प किंवा वार्षिक विवरणपत्र हे संविधानाच्या 112 या कलमामध्ये आहे।
आता यामध्ये काय येतं, जमा कुठल्या येतात तर महसुली जमा आणि भांडवली जमा. खर्च कुठला येतो, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. यामध्ये काय काय असतं, महसुली जमेमध्ये जे काही आपण कर भरतो त्यानंतर नफा आणि शुल्क ह्या गोष्टी महसुली जमेमध्ये येतात. तर भांडवली जमा काय असते तर भांडवली जमा ही कर्ज किंवा मालमत्ता विक्री केली तर. त्यानंतर महसुली खर्च कुठला असतो, जे काही सरकारी अधिकारी असतात त्यांना पगार आणि जे काही अनुदान देतं सरकार त्याला महसुली खर्च म्हणतात. आणि भांडवली खर्च कशाला म्हणतात, जसं की पायाभूत सुविधा, रस्ते वगैरे बनवणं, मालमत्ता, याला भांडवली खर्च असं म्हणतात. यानंतर आता आपल्या अर्थसंकल्पाचे प्रकार किती पडतात तर ते 3 प्रकार पडतात. कसे तर संतुलित अर्थसंकल्प म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, आपण जेवढं कमवणार तेवढं खर्चणार, म्हणजे जमा आणि खर्च इक्वल राहणार. हे चित्रात पहा तुम्ही खाली, जमेचे पैसे एकीकडे आणि दुसरीकडे खर्चाचे पैसे. तुटीचा अर्थसंकल्प ते कशाला म्हणायचं तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, म्हणजेच काय, आमदनी अट्टा आणि खर्च रुपया, त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणायचं. त्यानंतर संतुलित अर्थसंकल्प किंवा शिल्कीचा अर्थसंकल्प. यामध्ये काय होतं, उत्पन्न जास्त असतं पण खर्च कमी असतो, त्याला सरप्लस बजेट असं सुद्धा म्हणतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि या घटकावर जास्तीत जास्त आयोग प्रश्न विचारत असतो ते म्हणजे तुटी वेगवेगळ्या. मग त्यामधली राजकोषीय तूट म्हणजे काय तर राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण खर्चातून सरकारचे एकूण उत्पन्न व कर्जाशिवाय इतर प्राप्ती वजा केल्यावर उरलेली रक्कम म्हणजे काय म्हणायचं, राजकोषीय तूट. याचा अर्थ सरकारला किती पैसे कर्ज घेवावे लागले किंवा भागवावे लागणार आहेत हे दर्शविते राजकोषीय तूट. आता हे सूत्र आहे, राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च मायनस एकूण उत्पादन प्लस कर्जाशिवाय प्राप्ती. हे सूत्रावर बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राजकोषीय तूट जास्त असेल तर सरकारला जास्त कर्ज घ्यावे लागते, म्हणजेच भविष्यात व्याजाचा भार वाढेल. यानंतर अंदाजपत्रकीय तूट. याचा अर्थ काय होतो तर सरकारच्या अंदाजपत्रकात किंवा बजेटमध्ये दाखवलेला एकूण खर्च हा एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास जी तूट निर्माण होते त्याला अंदाजपत्रकीय तूट. हा जुना संकल्प असून भारतात आज प्रत्यक्षात राजकोषीय तूट हा मुख्य सूचक मानला जातो, अंदाजपत्रकीय सूट नाही. मग याचं सूत्र काय आहे तर अंदाजपत्रकातील सूट बरोबर एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. लिंग अंदाजपत्रक किंवा लिंग बजेट. याचा अर्थ काय होतो, लिंग अंदाजपत्रक किंवा लिंग बजेट हे महिलांच्या प्रगतीसाठी आणि लिंग समानतेसाठी सरकारच्या खर्चाचे नियोजन किंवा अंमलबजावणी व मूल्यांकन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यात स्वतंत्र निधी न देता अस्तित्वात असलेल्या खर्चातील महिलांसाठी किती लाभ आहे हे दर्शविलं जातं. याचा एकच उद्देश आहे, महिलांचं सशक्तीकरण करणं आणि आपल्या समाजात जी महिलांची संधी आहे तिची समानता तयार करणं आणि संसाधनाचा न्याय वाटप करणं. आता याचं सूत्र काय आहे तर महिला व पुरुष मिळणाऱ्या लाभाचे प्रमाण समान असावे. यानंतर प्राथमिक तूट. आता प्राथमिक तूट म्हणजे काय तर राजकोषीय तुटीतून सरकारचा व्याज खर्च वजा केल्यावर जी रक्कम मिळते त्याला प्राथमिक तूट असं म्हणतात. हे दाखवते की सरकारचे कर्ज व्याजाशिवाय किती कर्ज नवीन घ्यावे लागते, त्याला आपण प्राथमिक तूट म्हणतो. प्राथमिक तूट बरोबर राजकोषीय तूट वजा व्याज खर्च. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर प्राथमिक तूट 0 किंवा ऋणात्मक असेल तर सरकार फक्त जुने कर्ज फेडत आहे व नवीन कर्ज वाढवत नाही असा होतो, आणि जर सकारात्मक असेल तर नवीन कर्ज घेत जावं लागते. आता FRBM कायदा
यालाच काय म्हणतात, राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. हा कायदा कितीचा आहे? 2003चा आहे. हा कशासाठी राजकोषीय कायदा तयार केला किंवा FRBM कायदा कशासाठी तयार केला? तर राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी ह्या कायदा करण्यात आला. मग याची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर 5 जुलै 2004 पासून हा कायदा अंमलात आला. हा कायदा कितीचा आहे? 2003चा. पण अंमलात केव्हा आला? 5 जुलै 2004ला. मग यानुसार केंद्राने काय बंधने घातली? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे मार्च 2009 पर्यंत महसुली तूट ही शून्यावर आणायची. त्यानंतर दुसरं, मार्च 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3% कमी करायची. आता वरील बाबी सध्या करण्यासाठी आवश्यक असलेली वार्षिक लक्ष्य ठरविण्यात सरकारने विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नमूद केला. त्यांनी आता त्या समितीचं कार्य काय होतं? तर त्यांना हा FRBM कायदा थोडा म्हणजे स्टेप बाय स्टेप कसा पूर्ण करायचा एक रोड मॅप तयार करून द्यायचा होता. पण त्यांनी तो रोड मॅप तयार करून दिला. त्यांनी काय सांगितलं? 2004-05 मध्ये GDPच्या महसुली तूट काय करा? 0.5% कमी करा. त्यानंतर 2008-09 मध्ये ती 0.2% आणा असं सांगितलं. पण ही एक गोष्टी घडतच असताना अमेरिकेमध्ये 2008ला मंदी आली आणि या मंदीमुळं काय झालं? भारतात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, गुंतवणूक केली होती, ती काढून घेतली. मग आपली आर्थिक स्थिती डबघाईला येऊ नये म्हणून सरकारनं काय केलं? अधिकचं कर्ज घेतलं. म्हणजे काय केलं? राजकोषीय तूट निर्माण केली आणि अर्थव्यवस्थेत पैसा ओतला. त्यामुळं हे टार्गेट काही 8-9 मध्ये अचीव होऊ शकलं नाही. त्याचं कारण होतं अमेरिकेतील मंदी. आणि FRBM कायदा केंद्रात लागू होण्याच्या अगोदर कुठल्या राज्यात लागू झाला? तर ते पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, दुसरं पंजाब, तिसरं कर्नाटक आणि चौथं केरळ आणि 5वं तामिळनाडू. या गोष्टीवर आणि मार्च 2009 पर्यंत महसुली तूट शून्यावर आणणे आणि मार्च 2009 पर्यंत राजकोषीय तूट ही 3% कमी करणे, 3% कमी करणे, ह्या गोष्टीवर बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. यानंतर शून्यधारित अंदाजपत्रक. हे अंदाजपत्रक हे शून्य म्हणजे प्रत्येक गोष्ट नव्याने तयार करणं, मागच्या वर्षाचा काही जमा खर्च किंवा मागच्या वर्षाचा काही इतिहास लक्षात न घेता नव्यानं प्रत्येक गोष्ट निर्माण करणं हे शून्यधारित अर्थसंकल्पामध्ये असते. म्हणजेच काय? तर प्रत्येक जमा व खर्चाचं नव्यानं विचार करावा लागतो. यामुळे या प्रकारच्या अर्थसंकल्पाला शून्यधारित अर्थसंकल्प म्हणतात. खर्चाचा विचार होऊन निरुपयोगी व अवास्तव खर्चावर लगाम लागतो. मग हे शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिलं राज्य कोणतं? तर ते आहे महाराष्ट्र, दुसरं आहे उत्तर प्रदेश आणि तिसरं आहे मध्य प्रदेश व चौथं आहे राजस्थान. प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते त्याला शून्यधारित अर्थसंकल्प असं म्हणतात. जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनीच आणि शून्यधारित अर्थसंकल्पनाचे जनक कोण आहेत? तर पीटर ए पिहर हे शून्यधारित अर्थसंकल्पाचे जनक आहेत. सार्वजनिक वित्तामध्ये एवढ्या सर्व गोष्टी समजून घेतल्या की बस आपल्याला सार्वजनिक वित्तावरील कुठलाही प्रश्न राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.